हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. हा कालचाच व्हिडिओ आहे, कारण का काल म्हणजे थोडंसं घेतलेलं, त्याच्यामुळं आज ह्या ब्लॉगमध्ये थोडं घेतलेलं आहे. आणि काल लोणी काढायचं होतं बघा, म्हणजे साई साठलेली होती आणि तूप काढवायचं होतं. मग त्याचं लोणी काढून घेतलं, असं म्हणजे 2-3 पातेली साठलेली होती. मग लोणी हो का भरपूर निघाले असं लोणी, आणि तूप कडवून घेतलं. आणि त्याच्यात मी तूप कडवता नाही का नाही, खाऊची पानं आणि जरा पाण्याचा शिंपडा देते, त्यामुळं असं तुपाला खराब वास येत नाही किंवा भरपूर दिवस टिकतं. आणि लोणी कधी पण आहे ना, साईचं विरजण लावताना त्याच्यात आहे का नाही दही टाका थोडंसं, कारण का त्याच्याशिवाय आहे का नाही तूप चांगलंच लागत नाही. त्याच्यामुळे मी काय करते दरवेळेस की साई भरपूर टाकते आणि असं लोणी पण भरपूर निघतं मग, म्हणून तर. आणि मी एकदा असं म्हणजे दोन पातेली छोटी छोटी भरलेली, त्यानंतर मी काढलं आणि अर्धा किलोच्या वर तूप निघालं. तुम्हाला दिसेलच पुढं तूप किती निघालं आहे, काय निघालं आहे ती. पण मी असं परत ही सगळं ताक गाळून साईडला घेते. आणि हा ताक मी वाया घालवत नाही. कधी पनीर वगैरे पण करते, पण कसं आहे कढीपत्त्याच्या झाडाला हे ताक वतणं चांगलं असते. म्हणजे कढीपत्त्याला गारवा लागतो, थंडावा लागतो. त्याच्यामुळे मी काय करते, कढीपत्त्याच्या झाडाला माझा अनुभव आहे, कारण का मी एका झाडाला का नाही पाक वाळून गेलं कढीपत्त्याचं झाड, आणि मी त्याला ताक आणि पाणी रोज ओतायची. म्हणजे ताक 4 दिवसातनं 8 दिवसातनं ओतून आणि पाणी रोज ओतल्यामुळं ते ताक पुन्हा झाड फुटून आलं. त्यामुळे मी काय करते, इकडं तिकडं टाकून देण्यापेक्षा कढीपत्त्याच्या झाडाला तो ताक वतते केलेलं असलेलं. आणि तो आत्ता छोटासा कढीपत्ता बघा, अजून लय मोठा तर झाला नाही आहे, पण छोटा आहे, परत फुटून आला आहे. त्याच्यामुळं असं वाटतं की कुठं फेकण्यापेक्षा, इकडं तिकडं टाकण्यापेक्षा त्या ताकाचा उपयोग करावा. आम्ही तसं तर ती मट्टा वगैरे करून आम्ही घेत असतो. पण कधी कधी मग ती कसं असते, लाईट वगैरे नसली तर मग वेगळीच चव लागते ना ती ताकाची, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं साईचं. मग त्याच्यामुळं आम्ही काय करतो, आपलं कढीपत्त्याच्या झाडाला ओतून देतो. आणि हो का, हे मी परत काय करते, पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते. एकदा 2-3 पाण्यानं असं 2 वेळा धुते, कारण का ते आंबट असते ना सगळं वरचं, ते निघाल्याशिवाय तुपाला पण असं चव येत नाही. आणि आज सकाळ धरणं भरपूर काम होतं, त्याच्यामुळे ते कामं करण्याच्या नादात बघा एका गॅसवर लोणी काढवायला म्हणजे तूप काढवायला ठेवलं, आणि एकीकडं भांडी घासून घेतली, कारण भांड्याचा पण ढिगारा, आणि तुपाच्या भांड्यांना कसं भरपूर चिकटपणा असतो. त्याच्यामुळे ती मी पाणी काय करते, गरम करून घेते आणि मगच तुपाची भांडी धुती. म्हणजे कसं ती चिकटपणा लवकर निघून जातं. आणि शेजारच्या पातेल्यात दूध आहे, नाही तर तुम्ही म्हणसाल एवढं कसं एकीकडे एकाच पातेल्यात ठेवायचं ना, असं वेगवेगळं का ठेवलं पण ते तुम्हाला दिसायसाठी मी इकडं दूध ठेवलेलं बारक्या गॅसवर, आणि मोठ्या गॅसवर लोणी काढवायला ठेवलेलं होतं. आणि ही सगळी भांडी भरपूर पडलेली. मग आम्हाला कसं गिझरला आमच्या पाणी असते गरम, म्हणून मी बाथरूममधनंच गिझरमधलं पाणी एक बादली भरून घेऊन आलते, आणि त्याच पाण्यानं मी भांडी धुतली, कारण गरम पाण्यानं धुतली की लवकर चिकटपणा निघतो. आणि ही बघा तूप काढताना कसं एकदम असं प्युअर म्हशीचं दूध होतं ना आमचं, म्हणजे आम्ही म्हशीचं दूध घेतो आणि प्युअर तूप निघतं असं, म्हणून आम्ही घरच्या घरी आम्हाला अजिबात विकत आणावं लागत नाही तूप. वाटलं मी कधी शिल्लक राहिलं ना तूप, तर मी असं विकते पण. मग परत तिथनं तूप वगैरे करून आल्यानंतर धुणं धुतलं. मशीनचा जरा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं हातानंच धुणं धुतलं. 2-3 दिवस झाले हातानंच धुणं धुते. काल तर कपडे भरपूर होते, कारण का शाळेचं ड्रेस वगैरे पण होते, युनिफॉर्म, आणि ह्यांचे पण 2 ड्रेस होते. परत ही मुलं मातीत खेळताना 4 वाजता बघा मुलं मातीत खेळत होती. म्हणजे वाळू आहे तिथं आमची ढिगारा घरा शेजारी, तिथं खेळत होती. म्हटलं जरा लक्ष ठेवावं, कारण का गहू टाकलेलं ना वाळायला. मग कसं असतंय पोरांचं मनात कधी काय येईल सांगता येत नाही. आणि म्हणून म्हणलं माती बिती टाकण्यापेक्षा आपलं जरा पुढं बसलेलंच बरं, म्हणून बसली. आणि परत जरा ऊन सावली आली थोडीशी, मग लगेचच गहू गोळा करायला घेतला. आणि नेमकी लाईट जाते बघा 6 वाजता. त्याच्यामुळं मला काय होते, मशनीचं काम एक अपूर्णच राहते. तरी आमच्यात इन्व्हर्टर असल्यामुळे लाईटीचा एवढा प्रॉब्लेम येत नाही, पण मशनीला ही लाईटच लागते ना, इन्व्हर्टरवर चालत नाही. पण तरी पण मी काय केलं, मग लाईट यायच्या आधी, म्हणजे लाईट येस्तवर स्वयंपाक पाणी जेवणं खाणं सगळं उरकलं, काही ठेवलं नाही मागं. आणि मग साडी पिकोफॉलला घेतल्या, आणि साड्या पिकोफॉल करून घेतल्या बघा. 3 साड्या होत्या, ही एकच दिसते तुम्हाला, पण 3 साड्या होत्या. मग साड्या पिकोफॉल करून घेस्तवर 10:30 वाजलेली. मग म्हणलं चला आता तिथनं पुढं नुसतं ठेवलं हाय असं गुंडळून, आणि मग लय झोप आलती, लय कंटाळा आलता. मग जाऊन झोपले. आणि तुम्हाला हो काही घड्याळाचं टायमिंग पण दाखवते किती वाजलेत ते.
10 वाजले. चला, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.